सारंगखेडा येथील राजे बापूजी साहेब नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा साठा करण्यात आला असून याकडे स्थानिक महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणी कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट शहादा उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे। या मागणीचे निवेदन भारतसिंग, दलपतसिंग गिरासे, राहुल सुभाष कुवर आणि गोपाल आनंदा कुवर यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरीने प्रशासनाला सादर करण्यात आले आहे। यावर प्रांत कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाने आवक शिक्का मारून तक्रार स्वीकारली असून आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। मी भारत दलपतसिंग गिरासे, राहणार सारंगखेडा। दिनांक 1/6/2026 रोजी सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा आढळून आल्यानंतर मी संबंधित सारंगखेड्यातील मंडळ अधिकारी यांना फोन केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ आला। त्यानंतर मी सारंगखेड्याचे तलाठी महोदय गोसावी साहेब आप्पा यांना फोन केल्यानंतर त्यांनी जागेवर हजेरी लावल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकशी करू असं आश्वासन दिलं। परंतु आश्वासन दिल्यानंतर काही वेळानंतर त्यांनी त्या जागेवरून ते निघून गेले। कुठलीही कारवाई न करता ते गेल्यानंतर आम्ही तहसीलदार महोदयांनाही फोन केला। त्यांनी म्हटलं की आमची कमिटी टीम येते, परंतु टीम काही आली नाही। नाईलाजास्तव आम्हाला तिथून पुढं माननीय तहसीलदार महोदयांना एक अर्ज करावा लागला। त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना व प्रांत महोदयांना आम्ही तिघांना या वाळूच्या चौकशी संदर्भात अर्ज दिला आहे। सारंगखेड्यात शहादा दोंडाच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे। त्या वाळू कोणाची व ती कुठून आली व तिला कोणाच्या आश्रय हा सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। परंतु अधिकारी वर्ग फक्त एकमेकाच्या याच्यावर ढकली करतायत। ते म्हणतात ते करतील, कमिटी येईल, पण कालपासून कमिटी आली नाही व त्यांनी आमच्यासमोर कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। म्हणून सर्वसाधारण नागरिक या नात्याने आम्हाला एक प्रश्न पडला की यांच्यावर नक्कीच कारवाई होईल का, असा आमचा प्रश्न आहे। आणि कारवाई झालीच पाहिजे व फौजदारी गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे अशी आमची तहसीलदार महोदयांना विनंती। धन्यवाद।